नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा जमलो आपण ग्रामर कट्ट्यावर. ग्रामर कट्ट्यावर आपण मराठी व्याकरणात शब्दसिद्धीला सुरुवात केली होती. शब्दसिद्धीमध्ये सिद्ध शब्दांना आपण सुरुवात केली होती. सिद्ध शब्दांमध्ये तत्सम शब्द आणि तद्भव शब्द आपले झाले होते. आज आपण बघणार आहोत परभाषीय शब्द. आता परभाषीय शब्दांमध्ये आधी आपण बघूया परकीय किंवा विदेशी शब्द. आता परकीय किंवा विदेशी भाषा ज्या आहेत, परकीय किंवा विदेशी भाषा जसं की इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी आणि अरबी या भाषेतील मराठीत रूढ झालेले शब्द, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला माहितीही नसतं, आपण मराठीत ते शब्द वापरतो, पण हे मूळचे शब्द इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी किंवा अरबी आहेत. चला, इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आपण यादी करून घेऊया महत्त्वाच्या शब्दांची, जी परीक्षाभिमुख शब्दांची यादी आहे. ऑइल, ऑक्सिजन, ऑडिट, ऑफिस, इंटरनेट, इंजेक्शन. आता किती लोक ऑक्सिजनला प्राणवायू, बऱ्याच लोकांना तर आठवणार नाही की ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू. ऑफिस, कार्यालय हा शब्द माहिती, पण कचेरी हा शब्द तर आता साहित्यापुरताच मर्यादित राहिलेला आहे. इंटरनेट, आंतरजाल, जे बऱ्याचदा आपण हा शब्द माहितीही नसतो किंवा वापरतही नाही, कारण की आपल्याला इंग्रजी शब्दांची सवय का झाली, कारण की ते मराठीत रूढ झालेले आहेत. कप, कंडक्टर. आता वाहक हा शब्द म्हणजे बसमध्ये जेवढा लिहिला आहे तेवढ्यापुरतंच आपल्याला माहिती. वाहक. कार्ड, कोर्ट, ग्लास, पेला, बरं तरी खूप दिवसांनी ऐकला. टीचर, टी व्ही, टेबल, मेज, ट्रेन, टेलिफोन, ड्रेस, डॉक्टर, ड्रायव्हर. चालक हा शब्द तर आपण फार दुर्मिळपणे वापरायला लागतो. तिकीट, नंबर, नर्स, पास, पेन, पेपर, पेशंट, पार्सल, पॅन्ट, पोस्ट, फाईल, बटन. बस, बॅट, ब्रेक, बॉल. चेंडू, चेंडू फळी, इतिहास जमा झालेत. मार्क, मॅडम, मोटर, मोबाईल, रेल्वे. तर बऱ्याच लोकांना मोबाईलला चलभाष असा शब्द वापरतात, तो माहिती नसतो. ते चलभाष क्रमांक, मोबाईल नंबर नाही. रिपोर्ट, अहवाल. शर्ट, सर, स्टेशन, सायकल, सिनेमा, हॉस्पिटल. आता इस्पितळ हा शब्द आपण वापरत नाही, हॉस्पिटल शब्द रुळलेला आहे. ही झाली इंग्रजी शब्दांची मराठीत स्वीकारली गेलेली यादी. याहून अजून इतर शब्दही आहेत, जी शब्द आपण मराठीमध्ये सर्रासपणे वापरतो. पोर्तुगीज, बरीच पोर्तुगीज शब्द मराठी झालेली आहेत, आपल्याला माहिती नाही की ही पोर्तुगीज ओरिजिनली. अननस, अलमारी, आरमान, इस्त्री, कंपू, कमांडर, कर्नल, काजू, काडतूस, कोबी. कोबी आणि बटाटा हे दोघं पोर्तुगीज आहेत. कोबी, कोरडा, खण, खमीस, घमेले, चावी, टिकाव, टोपी, तंबाखू. पोर्तुगीज लोकांनी तंबाखू आणली, महाराष्ट्र लोकांना दिली सवय लावून. तिजोरी, तुरुंग, नाताळ, पगार, पपई, परात, पंप, पलटण, पाटलोण, पायरी, पाव. पाव हा शब्द पण पोर्तुगीज आहे. पिस्तूल, पिंप, पुरावा, पेरू, फणस, बटाटा, बंब, बशी. म्हणजे कप इंग्रजी, बशी पोर्तुगीज, चहा आसामचा, बादली, बायको. बायको शब्द पोर्तुगीज आहे, आपण संस्कृतून मराठीत घेतलाय. पत्नी. बिजागरे, बूच, भोपळा, मचवा, लिलाव, लोणचे, शिरपेच, साबण, साबुदाणा. हां, उपवासाला आज चतुर्थी आहे. हापूस. ही सगळी पोर्तुगीज शब्द मराठीत इतक्या छानपणे रुळली आहेत, आपल्याला माहिती नाही की ओरिजिनली हे पोर्तुगीज शब्द आहेत. फारसी शब्द, फारसी शब्दांची संख्या बरीच आहे. अब्रू, अमर, अखेर, अफरातफर, अस्मान, ऐल पैल. ऐल पैल जोडून बंड अर्थाने. ऐल आणि पैल जर वेगळा केला, ऐल तीरावर, पैल तीरावर. ऐल म्हणजे अलीकडे, पैल म्हणजे पलीकडे. जर तो वेगवेगळा वापरला तर तो देशी शब्द आहे, मराठी शब्द आहे, पण ऐल पैल जोडून वापरला तर हा फारसी शब्द आहे, त्याचा अर्थ होतो बंड. ऐवज, कामगार, कर्ज, कमर, कमान, कलंदर, काम, इच्छा या अर्थाने. कारागीर, किनारा, खर्च, खाक, खाकी, खाना, खुर्द. बऱ्याच गावांना आपण खुर्द शब्द जोडतो, बुद्रुक आणि खुर्द.
खुश, गालिचा, गुन्हेगार, गुलाब, चादर, चेहरा, जंगल, जंगी, जहागीर, जिगर, जोश, जमीन, जवान, तराजू, तीर म्हणजे बाण या अर्थाने, दर्या, दिलासा, दिवाण, दुकान, दोस्त, फरार, नमुना, नाम, नामी, नाव, नौका या अर्थाने, नाम या अर्थाने नाही, कारण की तो संस्कृतचा नाम मराठीत नाव झाला आहे, पण हा नाव म्हणजे नौका, निशान, नेक, महिना, पडदा, पसंत, पेशवा, पैसा, पोलाद, पोशाख, फडणवीस, नाव गाजतंय सध्या, फिर्याद, बारदान, मजूर, मस्ती, मेहरबानी, रोज, साल, वर्ष अर्थाने, झाडाची साल नाही, वर्ष, इयर या अर्थाने साल हा फारसी शब्द आहे, सफेद, सही, सामना, सामान, सौदागर, हकीकत इत्यादी. अरबी शब्द अक्कल, अजब, अर्ज, अजब, अफलातून, अत्तर, अलिशान, आब, इमान, इमारत, कंदील, कबूल, कमाल, करार, कल्हई, कसबा, काबिल, खजील, गरीब, जकात, जहाज, जाहीर, जिद्द, जिल्हा, जुलूम, तंबी, तक्रार, तब्येत, तस्बीर, ताकद, ताकीद, तारीख, तालीम, दबदबा, दप्तर, दर्जा, दुनिया, दौरा, दौलत, नकाशा, नजर, पैज, फकीर, फरक, बातमी, मजबूत, मर्जी, मंजूर, मालक, मिळकत, मेहनत, रद्द, शहर, शाहीर, सरबत, साहेब, हजर, हद्द, हुकूम. अरबी शब्द म्हणजे उच्चारावरनं हिंदी आणि उर्दू सारखी वाटतात, ही सगळी अरबी शब्द मराठीत रूढ झालेले. त्यानंतर आपण बघूया स्वदेशी किंवा परप्रांतीय, म्हणजे हे भारतीय आहेत पण मराठी सोडून इतर भाषेतून घेतलेले, जसं की अन्य प्रांतीय भारतीय भाषांमधील अनेक शब्द, मग हे कानडी असतील, गुजराती असतील, तेलुगू असतील, तमिळ असतील, हिंदी, उर्दू, कानडी, गुजराती, तामिळी, तेलुगू इत्यादी, यातूनही मराठीत बरेच शब्द रूढ झालेले आहेत. चला याची पण यादी बनवूया आपण. हिंदीतनं मराठीत रूढ झालेले शब्द: अखेर, अखेरचा सलाम, और, करोड, तपास, तपास सुरू आहे, चौकशी नाही, तपास, दाम, दिल, नाना, नानी, नाना नानी हिंदी शब्द आहे, आजोबा आजी मराठी शब्द आहेत, नाना नानी, बच्चे, बात, बेटा, भाई, मिलाप, अहवाल, गजरा, चौकीदार, चपाती, चौफेर, छदाम, एकही छदाम नाही हिंदी शब्द आहे, छापखाना, छाती, वखार, ही सगळी हिंदी शब्द. उर्दूतनं मराठीत स्वीकारलेली शब्द किंवा रूढ झालेली शब्द: खुद्दार, खुदा, बत्ती, दिवा बत्ती, बढती, बेअदब. दिवा हा दीप संस्कृतवर्ण घेतलेला दिवा आणि बत्ती हा उर्दू शब्द आहे. बेअदब, मुबारक, सवेरे, सुबह हे उर्दू शब्द. तेलुगू शब्द: अनरसा, अनरसा हा दिवाळी आणि आषाढ म्हणजे अधिक महिन्यामध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. किडूक मिडूक, गदारोळ, ताळा, तांडेल, बंडी, मुंड, परमपोक म्हणजे लागवड न झालेली जमीन, लेंड, शेळीच्या ज्या लेंड असतं, लेंड, वखट, वखट हा येस ज्यांना विटी दांडू खेळायची सवय आहे त्याच्यात जी संख्या आहे ती संख्या मोजणारा शब्द म्हणजे वखट. तमिळ शब्द मराठीत रूढ झालेले:
अय्या, हां बायकांचा खास पेटंट असलेला शब्द अय्या. अय्या शब्द उच्चारला म्हणजे अय्यानंतर समजायचं काहीतरी गोड बातमी येणार आहे. अय्या दिवस गेलेत तुला, म्हणजे अय्या शब्दाची ती स्पेशालिटी आहे. त्याच्यानंतर काहीतरी खास गोड बातमीच ऐकायला मिळते. अय्या जमलं तुझं. आटक मटक, ऐलमा पैलमा, चिल्ली पिल्ली, मठ्ठा सार ही तमिळ शब्द, म्हणजे तमिळ शब्दांची संख्या कम्पॅरेटिव्हली कमी आहे. गुजराती शब्द मराठीत रूढ झालेले. इजा, गाठीशेव, घी, छोकरा, घी देखा लेकिन बडगा नाही देखा अशी आपण म्हण वापरतो. जेमतेम, डबा, डांगर, ढोकळा, ढोकळा हा पदार्थ आता तो मराठीत रूढला. दलाल, दादर, नानावटी, परिहार, मलमपट्टी, मावा, माळ, रिकाम टेकडा, लागवड, शेट, सदरा, हरताळ, हवेली आणि भिशी. भिशी म्हणजे खानावळ या अर्थाने भिशी हा शब्द गुजरातीतला आहे. कानडी शब्द, कानडी शब्दांची संख्या मराठीत जास्त आहे. अक्का, हा मोठ्या बहिणीला अक्का म्हणतो आपण. अडकित्ता, अन्ना, अप्पा, अमसोल, आवळा, उडीद, उत्तप्पा, उपीट, उसळ, कट्टा, कडबू, कांबळे, काठी, किल्ली, कुंची, केळवण. लग्नाच्या आधी जेवणाचा जो कार्यक्रम ठेवला जातो नवरी नवरदेवासाठी किंवा त्याच्या घरच्यांसाठी, केळवण. कैवार, कोशिंबीर, खलबत्ता, खोबरे, खोली, गाजर, गाडगा, गाल, गुंडी, गुढी, शंभू, चाकरी, चिंच, चिमटा, चिरगुट, छटाक, झुरळ, झुरळ शब्द कानडी. डोसा, डोसा कानडी. ताई, तूप, दोडका, म्हणजे घी गुजराती आणि तूप कानडी. दोडका, नथ, पडवळ, पगडी, परडी, पेटी, प्रभाव, बांबू, भाकरी, भाकरी शब्द पण कानडी आहे. भांडे, लवंग, विळी, शिकेकाई, शिंपी, हंडा ही कानडी शब्दांची यादी. मराठीमध्ये इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी, अरबी, हिंदी, उर्दू, तेलुगू, तामिळी, कानडी इतक्या वेगवेगळ्या भाषांमधले शब्द आपण स्वीकारलेले आहेत. ते रूढ झालेले आहेत. म्हणजे ही शब्दांची गंमत आहे. आपण सहज शब्द वापरतो पण शब्दांचं ओरिजिन आपल्याला माहीत नसतं की हे शब्द नेमके कुठल्या भाषेतनं मराठीत आलेले आहेत. यातला अजून एक भाग आपला बाकी आहे, तो म्हणजे साधित शब्द. साधित शब्दासाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.